ज्याचा गुरु बळकट कोण धरेल तयाचे मनगट। समाधीवरती माझ्या लेकीनं संजीवन समाधी मधल्या या शरदरावांच्या माझ्या गुरुचं दर्शन घेतलं आणि या पांडुरंगाच्या स्फूर्तीस्थळावर येऊन तिथे डोकं टेकलं। पंढरीचे वारकरी आता देहूआळंदीच्या वाटेनं परत निघालेत आणि माझी लेक यशवंतांच्या समाधीवर डोकं टेकून पांडुरंगाला भेटून आता महाराष्ट्रामध्ये विजयी संकल्प मेळावा भरवत आहे। तिच्या स्वागताला तुम्ही सगळे जमलात। माझ्या लेकीनो सुनानो, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। महासंसद रत्न लोकसभेत जिचं कौतुक होतं त्यावेळेच्या मागे बसून ते कौतुक बघत असताना, लोक टाळ्या वाजवत असताना गेले कित्येक वर्ष बघण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्यामुळं आज ही यशवंत नगरी आहे। पण या यशवंत नगरीचं स्वरूप आता वेणूनगरी झालेलं आहे। स्वर्गीय यशवंतरावांच्या मातोश्री विठाबाई या म्हणत असत, नका बाळून डगमगू, चंद्र सूर्यावरला जाईल ढगू। थोडाफार आलेला ढगू आहे, निघून जाईल आणि थकवणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता देण्यापेक्षा यशवंत विचारता पाईक म्हणून ज्या माणसाने गेली 57-58 वर्ष महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीमध्ये पहिल्यांदा स्त्रियांना शिक्षणाचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा मान दिला, त्या छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले आंबेडकरांच्या पायाने वाटेन जाणाऱ्या आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या पावलावरची माती कपाळात टाकून जे शरदराव आपल्या बरोबर चालतायत त्यांचा काल विजयी संकल्प मेळावा झाला। ही विजयाची माणसाने घेतली तुतारी वाजव। काल पिपाणी बंद झालेली आहे, तिचं नाव ट्रम्पेटच आहे, त्यामुळे पिपाणीनं आपल्या फसवलं, पण घेतली तुतारी हा उत्तम दर्जाचा माणूस वाजवत फिरत असताना जय राम कृष्ण हरी घ्या हातात, जय राम कृष्ण हरी घ्या हातात तुतारी। आपण सगळ्यांनी मिळून आदरणीय महासंत रत्न सुप्रियांचं भाषण ऐकायला उत्सुक आहोत। त्यामुळे आमचे शब्द आम्ही थोडेसे थांबून त्यांना बोलतं करावं। जे तुम्ही कधीतरी टीव्हीवर बघत होता ते समक्ष बघावं आणि आपली लाडकी लेख ज्या दमानं ज्या उत्साहानं हिंदी असो इंग्रजी असो या भाषांमध्ये लोकसभा गाजवते आणि त्यामुळं या पांडुरंग नगरीमध्ये हा श्याम उर्फ बाळासाहेब आणि त्यांचे पुत्र यश आणि जश यांच्या या संपर्कामुळं भरलेला मेळावा, पडणारा पाऊस थेंब थेंब गळतोय आणि आपल्या मनामध्ये डोळ्यात येणारं पाणी असतं, ते पाणी थेंब थेंब असताना आणि ते आनंदाचे अश्रू आहेत, ते कधी बाह्य पडतात, ते पुसू नका, रडू नका, पुन्हा जोमाने जाऊया। जी झाशीची राणी धावडशेची आहे या जिल्ह्यातली आहे, जी सईबाई या जिल्ह्यातली आहे, जी सोयराबाई या जिल्ह्यातली आहे, जी सावित्रीबाई या जिल्ह्यातली आहे, तिची नांदवळची सुप्रिया आपली आहे। नका करू डगळवळ आणि पुन्हा एकदा उभा राहूया ही चळवळ। बांगड्या भरायच्या असतात पण मागं सारून पदर खोचून लढायचं असतं। त्या रणडागिणीचं भाषण करता आपण उत्सुक आहात। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।